तहानलेले साखरे गाव पाणी दुसरीकडे पुरवलं जाते. गावात डॅम असूनही मूळ गाव पाण्यासाठी वणवण करते. साखरे येथे तीव्र पाणी टंचाई, महिलांनी काढला हंडा मोर्चा. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील साखरे धरण परिसरातील साखरे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. एकीकडे साखरे धरणातून तालुक्यातील विविध भागांना पाणी पुरवठा केला जात असताना धरणाच्या कुशीत वसलेले साखरे गावातील नागरिकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे धरण उशाला आणि घशाला कोरडं अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आज साखरे धरणाजवळ हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. महिलांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सुमारे 6 वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद तर्फे गावासाठी जलकुंभ व जलवाहिनीचे काम करण्यात आले होते. मात्र काम अपूर्ण राहिल्यामुळे आजपर्यंत गावात एक थेंबही पाणी पोहोचलेले नाही. याबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी गावात नियमित पाणी पुरवठा सुरू होईपर्यंत धरणातून इतर भागांना होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली. तसेच गावाच्या पाणी प्रश्नांवर लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ परिसरातील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. साखरे गावातून निघालेला हंडा मोर्चा साखरे धरणापर्यंत पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी साखरे ग्रामपंचायतचा सरपंच रेखा कवट, उपसरपंच हर्षदा मेंढा, ब्रायन लोबो, सदस्य भारती मेंढा, प्रमिला दुमाडा, सचिन मेंढा, अशोक गडक, रघु सुतार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता महेश पाटील, जिल्हा परिषदचे उपअभियंता ए राजपुरे, आर.सी. पाटील आदी उपस्थित होते. गावाच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरू झालेला हा लढा आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास मोठे जन आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.